मित्रांनो, दिलेलं गणित हे चक्रवाढ व्याजाचं आहे. आपण सूत्र न वापरता हे गणित करणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने बघा. काय म्हणतंय आपल्याला प्रिन्सिपल किती दिले, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिले 1000 रुपये. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर दिला आपल्याला 4% आणि टाइम पिरियड म्हणजे मुदत दिली आपल्याला 2 वर्ष. बरोबर, सोपं एकदम सोपं. बघा रेट ऑफ इंटरेस्ट किती 4, पण किती वर्षासाठी आहे 2 वर्षाचा, म्हणजे तो 2 घालायचा 4 अधिक 4. पुन्हा काय करायचं यांचा गुणाकार करायचा 4 गुणिले 4 छेद हे 100. त्यानंतर काय 4 आणि 4 किती होतात बघा 8 आणि हे 4 गुणिले 4 किती 16 छेद 100. आता 16 छेद 100 काय असतं 0.16 म्हणजे यांची बेरीज काय येईल 8.16 सॉरी एकच पॉईंट ना 8.16%. म्हणजे आपला आला चक्रवाढ व्याज आलं किती 8.16% आलं. तर ऍक्च्युअल मध्ये किमतीमध्ये किती आपलं बघा 1000चे 8.16% म्हणजे छेदस्थानी 100. हे 2 शून्य कडले हे 2 शून्य कडले किती झालं पॉईंट हा इकडे जाणार म्हणजे 81.6 हे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे. धन्यवाद.